नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर केलेला होता. जपान मधल्या लोकांच्या माइंडसेट कशा असतात किंवा आपण ते कसा विचार करतात तसा आपण आपल्या आयुष्यात कसा विचार करून बदल घडून आणू शकतो. तर मी तेव्हा म्हणलं होतं की अजून काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. तर खूप लोकांनी कमेंट करून सांगितलं की त्यांना ऐकायला आवडतील आणि मलाही शेअर करण्याचा खूप आनंद आहे. कारण एक असं ना थोडंसं वेगळ्या ह्याच्यातनं आपण जेव्हा आपल्या आयुष्याकडे बघतो, आपल्या भोवतालच्या गोष्टींकडे बघतो, तर तेव्हा एक नवीन इन्साइटमुळे एक नवीन ऊर्जा येते आणि बऱ्याच गोष्टी हेही लक्षात येतात. कारण बऱ्याच लोकांनी कमेंटमध्ये की आपल्याकडे पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत, अगदी बरोबर आहे, पण त्या एका वेगळ्या पद्धतीने जेव्हा आपण ऐकतो तेव्हा अजून नवीन काहीतरी आपल्याला पण त्या आपल्या आयुष्यात कराव्याशा वाटतात, आपल्याला ते इम्बाईब कराव्याशा वाटतात. सो ह्या अजून काही गोष्टी मी त्यांच्या ह्याच्या फिलॉसॉफीज बद्दल शेअर करते आहे. तर बघा तुम्हाला आवडतायत का. आता पहिली जी आहे ती म्हणजे कायझन. आता कायझन म्हणलं ना तर ही सगळ्यात आपल्या चॅनलसाठी सगळ्यात जास्त उपयुक्त आहे. की कायझनचा अर्थ आहे की एक निरंतर प्रगती होत राहणे, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. आता बिझनेसच्या ह्याच्यामध्ये ही गोष्ट खूप वापरतात ते, पण ही आपल्या रोजच्या आयुष्यात देखील तितकीच महत्वाची आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण खूप मोठे गोल सेट करतो आणि मग त्याच्यावरची कृती करायची राहते किंवा खूप मोठ्या ऍक्शन सुरुवातीला घेतो आणि नंतर काहीच करत नाही आणि मग तो कधी आपला ध्येय ते पूर्ण होत नाही. त्याच्याऐवजी जर का आपण ही कायझन फिलॉसॉफी वापरली तर आपल्याला नक्कीच फायदा होतो. की छोट्या छोट्या पायऱ्या आपण हे करायच्या आहेत. एकदम मोठं काही करायला घेता ते किंवा जे मोठं असतं ते छोट्या ह्याच्यामध्ये आपण वाटून घ्यायचं, डिवाइड करायचं आहे, त्याप्रमाणे ते कंटिन्युअसली करायचं आहे. सातत्य हे फार गरजेचं आहे. सो कायझन आपल्याला हे सांगतं की कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे. हळूहळू तुम्ही त्या ह्याच्याकडे पोहोचाल. म्हणजे रातोरात काही आपल्याला ते यश मिळणार नाहीये. छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टीमधनं आपण पुढे जायला पाहिजे. तो पुढे जायचा जो पायऱ्या आहेत त्या छोट्या छोट्या असणार आहेत, पण कधीतरी तुम्ही त्या करत करत हळूहळू आपल्या ध्येयाकडे नक्की पोहोचणार आहे. आणि आय थिंक चॅनलचं म्हणजे चॅनलचे व्हिडिओज करताना पण मी देखील हाच विचार करते की हळूहळू एकदम मी कधीच कुठलाही म्हणत नाही की आज रातोरात तुमचा उद्या तुम्हाला हे दिसेल वगैरे. तर साधारण व्हिडिओज पण असेच या विचारानेच केलेले असतात की या सगळ्या एरिया ज्या आपल्या आयुष्यातल्या आहेत त्याच्यात हळूहळू म्हणजे नकारात्मक विचार सुद्धा एकदम एका दिवशी जात नाहीत. कुठलाही गोल एका दिवशी त्याच्यात आपल्याला रिझल्ट दिसत नाही. छोट्या छोट्या दिशा आपली बरोबर पाहिजे. छोट्या छोट्या इम्प्रूव्हमेंटसाठी आपण ते काम करायला पाहिजे. सो हे कायझन फिलॉसॉफी खूप उपयोगाला येते. आता दुसरी काय गोष्ट आहे, दुसरी आहे किन्सुगी. किन्सुगी म्हणजे काय की ही एक आर्ट आहे. एखादी आपण बघा एखादा पोर्सिलिन बोल असेल, काहीतरी काचेची गोष्ट असेल, तुटली तर आपण काय करतो, टाकून देतो की आता तुटली आहे तर त्याचं काय होणार आहे. तर तिथे काय करतात, अशी एखादी गोष्ट जेव्हा तुटते त्याच्यामध्ये ती क्रॅक भरायला सोनं वापरतात. आणि मग बघा की त्या वस्तूच्या किमतीपेक्षा ते क्रॅक झालेली सोनं भरलेली गोष्ट कितीतरी पटीने महाग आणि मौल्यवान होते. सो त्यांचं असं म्हणणं आहे की हे ज्या क्रॅक आहेत त्या आपल्या आयुष्यात कसं जे काही आपल्याला काही गोष्टी म्हणजे अडसर येतात, काहीतरी प्रॉब्लेम अडथळे येतात, काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपली त्या सोन्यासारखी ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये ऍड होते आणि त्याच्यामुळे आपली ऍक्च्युअली जी व्हॅल्यू आहे, आपली जी किंमत आहे ती वाढते. सो जे काही आपल्यातले ब्रोकन पार्ट्स आहेत ते सगळे चांगलेच आहेत, आपल्याला काहीतरी शिकवतात आणि आपली व्हॅल्यू वाढवत आहेत. हा बघा किती छान विचार आहे की जे काही आपल्याला सहन करावं लागतंय, जे काही तुटलं बिटलं असेल आपल्यातलं असं वाटतंय आपल्याला, ते सगळं आपली व्हॅल्यू वाढवायला आहे. कारण त्यातनं जे आपल्याला शिकवण मिळणार आहे, त्यातनं आपल्याला ज्या काही नवीन दृष्टी मिळणार आहे त्या सगळ्या आपल्याला जास्त मौल्यवान बनवता आहेत. हा नुसता विचार केला ना तरी इतकं छान वाटतं आणि छान प्रेरणा मिळते प्रगती करायची आणि त्या नकारात्मकतेतनं बाहेर येण्यासाठी. सो हे एक गोष्ट मला खूप आवडली की बघा ना आपल्या सगळ्या क्रॅक्सना आपण विचार केला की उद्या आपण त्याच्यात सोनं भरतोय आणि आता सोन्याचा रेट बघितला तर किती मौल्यवान व्हायला लागलोय आपण. सो हे एक वेगळा बघायचा दृष्टिकोन आहे आणि छान आहे, अगदी आपल्या अंमलात आणण्यासारखा आहे. कारण आपण बऱ्याच वेळेला काही झालं की खूप फ्रस्ट्रेट होतो, खूप चिडचिड होते की काय हे मला सहन करावं लागतंय असं. तर मग असं म्हणलं की आपली व्हॅल्यूच वाढणार आहे ते सहन केल्यानंतर, तर मग ते सहन करायला मजा येईल.
आता तिसरी गोष्ट जी आहे, तिसरी आहे हारा हाची बू. आता हे म्हणजे काय आहे की तुम्ही ते नेहमी म्हणतात की आपण आपल्या भुकेपेक्षा 80%च जेवलं पाहिजे. सो 20% आपल्या पोटातली जागा रिकामी असायला पाहिजे. आणि हे ना फक्त म्हणजे जेवणासाठी नाही आहे, आयुष्यातल्या सगळ्यामध्ये एक बॅलन्स असायला पाहिजे. खूप हाव नसायला पाहिजे प्रत्येक गोष्टीची. आणि थोडंसं आपण असं म्हणूया की मॉडरेशन पाहिजे. हे फार महत्वाचं आहे की अति कशाचाही नाही केलं पाहिजे. सो हे इथनं सुरुवात होते आणि हे खरंच ते लोक पाळतात. कारण ना कुठेही जपानमध्ये अजिबात जाड लोक दिसली नाहीत. आय थिंक ओबेसिटी रेट म्हटलं ना तर युएस वगैरे 40%च्या वर आहे आता. 42% ओबेसिटी रेट आहे युएस मध्ये. पण जपानचा तो 4% वगैरे आहे. सो इतका कमी आहे. अजिबात कोणीही लोक जाड नाही, लहान मुलं पण, आणि सगळे इतके ऍक्टिव्ह होते. म्हणजे अगदी म्हातारी लोक सुद्धा कुठे चढत उतरत होते. कुठेही असं म्हणजे काठी घेऊन लोक दिसले नाहीत किंवा वॉकर वगैरे असं दिसलं नाही. सगळीकडे लोक चालत, स्वतःहून चालत, आधार घेऊन न घेता चालत होते अगदी. आणि तुम्हाला माहितीये की जपानमध्ये खूप एजेड लोक आहेत, म्हणजे एजिंग पॉप्युलेशन आहे त्यांची, तरी सुद्धा लोक इतके फिट होते. तर हे नक्कीच ते लोक पाळतात ही गोष्ट, आणि आपल्याला पण अगदी घेण्यासारखी आहे. आणि ही नुसतं म्हणजे ह्याच्या बाबतीत नाही, जेवणाच्या बाबतीत नाही, प्रत्येक आयुष्यातल्या, खरंच आत्ताच्या ह्याच्या घडीला सगळ्या आयुष्यातल्या एरियाजमध्ये आपल्याला थोडं संयमाने, मॉडरेशननी वागायची गरज आहे. कुठल्याही गोष्टीचा अति करायचं नाही. शॉपिंग असेल, वस्तू गोळा करणं असेल, मिनिमलिझम मध्ये जपानमध्ये खूप त्याच्याबद्दल हे आहे की जास्त गोष्टी पण गोळा करायच्या नाही. त्याच्यामध्ये पण मिनिमलिस्टिक लिव्हिंग म्हणतात तसं पाहिजे. सो हे एक छान आहे फिलॉसॉफी जी सगळीकडे ते फॉलो करतात. आता चौथी तुम्ही कदाचित ऐकली असेल, ही आहे इकिगाय. तर हे छान पुस्तक आहे, लिंक देते मी डिस्क्रिप्शन मध्ये, नक्की वाचण्यासारखं पुस्तक आहे. आता ह्याच्यामध्ये ना इकिगायचा अर्थ आहे की तुमच्या जीवनाचा काय अर्थ आहे, कशासाठी तुम्ही जन्म गेलाय ह्याचा शोध घेणे. आणि खरंच हा जेव्हा सापडतो आपल्याला तेव्हा आपलं आयुष्य एका वेगळ्या लेवलला जातं. हे फक्त करिअरच्या बाबतीत नाही, हा एक पर्पज किंवा उद्देश आहे. सो असं आहे की ते 4 सर्कल आहेत असं समजा, की तुम्हाला काय करायला आवडतं, तुम्ही काय चांगलं करू शकता, त्याची जगाला त्याची गरज आहे का, आणि त्यासाठी तुम्हाला कोणी पैसे देणार आहे का, म्हणजे त्याचं काहीतरी मूल्य आहे का हे. तर ह्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये या 4 सर्कलच्या इंटरसेक्शनला तुमचं ऍक्च्युली इकिगाय किंवा तुम्हाला काय करायला पाहिजे ते आहे. सो प्रत्येकाने हा एकदा तरी आयुष्यात विचार करायलाच पाहिजे. आणि हे फक्त करिअर नाही म्हणलं, हे रोजचं उद्देश तुमचा आयुष्याचा काय हे करण्यासाठी आहे. उद्देश कसा शोधायचा ह्याचे आधी पण व्हिडिओ केलेले आहेत, पाहिजे तर मी लिंक देते डिस्क्रिप्शन मध्ये, ते पण बघून घ्या की कसं शोधायचं, की का मी जन्म काय, माझा पर्पज काय आहे आयुष्य. कारण हे जेव्हा सापडताना तेव्हा आयुष्य एका वेगळ्या लेवलला जातं. सो हे इकिगाय शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे आपण. आणि आपले जे पॅशन आहे, आपल्याला जे अगदी आत्म वाटतं आहे ते, आणि आपले जे व्हॅल्यूज असतात ते सगळे कंबाईन होऊन जेव्हा आपण काहीतरी करतो तेव्हा ते खूप वेगळ्या प्रकारचं काम आपल्या हातून घडतं. आणि त्याच्यानंतर त्याचं एक वेगळं समाधान मिळतं. तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही जन्म कशासाठी घेतला ते जेव्हा तुम्ही काम करता तर नक्कीच आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद, समाधान मिळतं. सो हे एकदा नक्कीच शोध घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. आता त्याच्यानंतरचं जी 5वी फिलॉसॉफी आहे तर ती आहे ओबायटोरी. आता हे ओबायटोरी म्हणजे काय की 4 झाडांचे नावाचं एकत्र केलेलं आहे. म्हणजे प्लम, चेरी, पीच आणि ऍप्रिकॉट ही 4 झाडांचे नावं असं करून हा शब्द तयार होतो. आणि ह्याचा काय अर्थ आहे तर बघा, हे 4ही झाडं ना वेगवेगळ्या सीझनमध्ये ह्यांना फळं फुलं येतात. तर ते वेगवेगळ्या सीझनमध्ये ब्लूम करतात. तर म्हणून त्यांनी म्हणलेलं की आपण कधीही आपली तुलना करू नये इतरांशी. म्हणजे इतरांना यावर्षी गाडी मिळाली, इतक्या कमी वयात त्यांचं घर झालं, त्यांचं करिअरमध्ये इथे प्रमोशन मिळालं, असं आपण जे आपल्या तुलना होत राहते आजूबाजूच्या किंवा आपल्या इतर मित्रमैत्रिणींच्या बरोबर असेल, नातेवाईकांमध्ये असेल, तर ते न करता हे लक्षात घ्यायला पाहिजे की जसं प्रत्येक झाडाचा एक वेगळा सीझन असतो की जेव्हा त्याला फळं फुलं लागतात, तसं आपल्याही ह्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याचा सीझन वेगळा असू शकतो, त्याच्या आयुष्यात त्याचा बहरण्याचा. सो हे ह्यासाठी, कारण बरेच लोक मग खूप असे निराश होतात की त्यांना इतके कमी वयात मिळालं, मला अजून का नाही मिळालं, आणि मग प्रगतीच्या ऐवजी ते आपण नैराश्याने आपल्याला ग्रासतो म्हणजे. आणि त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. आणि आजकालच्या सोशल मीडियाच्या काळात तर फारच महत्वाचं आहे की ही फॉलो करणे. आणि बघा ना, झाड नाही विचार करत की मला आता मला अजून का नाही फळं लागली किंवा मला आता फुलं नाही आली, ते शेजारच्या झाडाला फुलं लागलेली आहेत. आपणच हा असा विचार करतो. तो म्हणून हे फार महत्वाचं आहे की ह्यांनी खूप छान शांत समाधानी आयुष्य जगेल. की आपली ही हमारा टाइम भी आएगा असं काहीतरी मागे एक ऍड होती.
तसं आहे हे की आपली वेळ येईल ना, त्यासाठी आपण तेवढं सकारात्मकता, तेवढी काय ती कृती वगैरे सगळं करायला पाहिजे. आणि हे जे एक भावना आहे की आपली वेळ वेगळी असू शकते, सगळ्यांना एकाच वेळेला यश मिळेल असं नाही, तर ती देखील आपल्याला प्रेरणा देते चांगलं काम करण्याची. सो हे आजकालच्या ह्याच्यात तर फार महत्वाचं झालेलं आहे, तरुण पिढीला देखील फार महत्वाचं झालेलं आहे. कारण हल्ली ते इतक्या लिस्ट येतात ना, 30 अंडर 30, 40 अंडर 40, तर लोकांना म्हणजे 30 अंडर काही झालं नाही ना 30 वर्षाच्या आता, असं वाटायला लागतं की आपण काहीच केलेलं नाहीये वगैरे. तर तसं नाहीये ना, तुमचं बहरायचा सीझन वेगळा आहे असं समजायचं. आता 6वी गोष्ट जी आहे ती म्हणजे वाबी साबी. आता ह्याच्यावर आय थिंक पण चांगलं पुस्तक आहे. तर वाबी साबीचं म्हणजे काय आहे की जे आपण नेचरमध्ये, निसर्गामध्ये जे काही इम्परफेक्शन आहे त्याचं सुद्धा कौतुक करणे, किंवा आता आपण वयाने आपल्या ह्याच्यामध्ये जो फरक पडतो ते त्याच्यात सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य आहे असं समजणे. कारण बऱ्याच वेळेला हल्ली तरुणपणावर इतकं लक्ष आहे, लोकांना किती वय झालं तरी ते तरुण दिसायचं असतं आणि ते तसं ते दिसायचा कुठल्याही मार्गाने लोक प्रयत्न करायला लागलेली आहेत. तर इथे आहे बघा, जपान हा एक एजिंग नेशन आहे, खूप म्हातारी लोक आहेत, पण त्यांना एक प्रचंड रिस्पेक्ट आहे तिथे. खूप लोक तिथे मानतात त्या लोकांना, त्यांचा ऍडवाइस घेतात आणि त्यांनी जे आयुष्यात बघितलेलं आहे, ज्याच्यामुळे आता वयाने त्यांच्यामध्ये जी परिपक्वता आलेली आहे, त्या विजडम आलेला आहे आपण म्हणूया, तर त्याची एक वेगळी चार्म आहे. तर सगळ्यांना म्हणजे हे सगळं काही प्रत्येक जणच म्हातारा होणार आहे, प्रत्येक जणाला या सगळ्या फेजेस आयुष्यातल्या जावं लागणार आहे. सो त्या सगळ्यांची म्हणजे अप्रिशिएट करणे की हे काहीच राहत नाही, त्यामुळे आहे त्यावेळेला ती गोष्ट एन्जॉय करणे आणि जसे जसे आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हे लक्षात घेणे की आता ह्या टप्प्याचं एक वेगळं सौंदर्य आहे, एक वेगळं महत्व आहे. सो हे आपल्या आयुष्यात पण करणे आणि इतरांना पण त्याचा तो रिस्पेक्ट देणे. आणि की प्रत्येकच गोष्ट बदलते, म्हणजे सीझन बदलतात, झाडांचे बघा पानं येतात जातात, फळं लागतात, फुलं, म्हणजे असं हे सगळं सारखं चक्र आहे आणि हे चालू राहतं आणि हे आज असं दिसतं हे असंच राहणार आहे असं नाही. सो ही परमनंट नाही आहेत गोष्टी, ह्याचा आपल्याला जाणीव असणे हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्या लोक हल्ली ते युथच्या मागे लागलेले आहेत, तरुणाईच्या मागे लागलेले आहेत, तर ते हे विसरलं जातं की जसं जसं वय वाढतं त्याचा एक वेगळा चार्म आणि एक वेगळा विजडमचं एक वेगळं सौंदर्य आहे. सो हे फार महत्वाचं आहे. आवडली मला ही कन्सेप्ट. आता त्याच्यानंतरची जी 7वी हे आहे गमन त्याला म्हणतात, आणि ते म्हणजे काय आहे की संयम आणि आपल्या सन्मानाने आपल्या ज्या आयुष्यात ज्या गोष्टी येतात, असह्य वाटणारा जो त्रास आहे तो सहन करणे. ह्याच्यात संयम फार म्हणजे आकांतांडव न करता आपल्यावर जी काही परिस्थिती येते ती अत्यंत म्हणजे चांगल्या ह्यानी आपण त्यातनं बाहेर यायचा प्रयत्न करणे. कारण बऱ्याच वेळेला आपण इतकं त्रागा करतो किंवा हे, तर मग त्यातनं बाहेर येण्याचे मार्ग पण दिसत नाही. सो हे आधी एक्सेप्ट करणे, शांत राहणे हे फार महत्वाचं असतं. कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये आपण जेव्हा शांत राहतो तेव्हा जे सोल्युशन सापडतात ना, ते आपण किती चिडचिड केली, हे केलं, आदळापट केली तर ते नाही सापडत. सो हे एक फार चांगली हे गोष्ट, आणि हे त्यांनी ऍक्च्युली जपनीज लोकांनी दाखवलेलं आहे. मध्ये तो अर्थक्वेक झाला, सुनामी झाला, त्याच्यानंतर अख्खा देश त्यांनी म्हणजे ती एरिया कशी परत हे केली, किंवा आता आपण नागासाकी आणि हिरोशिमा आता माहितीच आहे आपल्याला की काय झालं होतं वर्ल्ड वॉर मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर. पण तरी त्यातनं तो उभा राहून आज एवढी मोठी इकॉनॉमी त्यांनी हे केलेली आहे आणि इतकी प्रगती केलेली आहे. जागा इतकी कमी आहे, इतके नॅचरल डिझास्टर्स येत असतात त्यांच्या इथे, काय अर्थक्वेक प्रोन झोन आहे, पण तरी सुद्धा त्या सगळ्यातनं हे होऊन ते जे जसं परत देशाची बांधणी करतात, तर हे फार मोठं हे आहे की संयमाने आणि शिस्तीने आणि ह्यांनी शांतपणे रेझिलियंट हार्ट, रेझिलियन्स जो असतो तो दाखवत आपण तो सहन करून त्यातनं बाहेर येण्याचा मार्ग शोधायला पाहिजे. सो हे आजकाल हे पण महत्वाचं झालेलं आहे की परिस्थिती सारखी बदलते आहे, जग इतकं भरभर बदलत आहे, सारख्या नवीन नवीन गोष्टींना आपण सामोरे जातो आहे. सो तेव्हा संयम आणि शांतता असणे मनामध्ये हे फार महत्वाचं झालेलं आहे. सो अशा या 7 गोष्टी आहेत ज्या मला आवडल्या. मी आशा करते की तुम्हालाही आवडतील आणि एक वेगळा दृष्टिकोन देतील तुम्हाला देखील. सो आवडला तर लाईक करा, यातली कुठली तुम्हाला जास्त आवडली ते देखील तुम्ही मला कळवू शकता. आणि या बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत, आधी पण लोकांनी सांगितल्या आहे मागच्या व्हिडिओमध्ये, आणि खरंच हे आपण पूर्वापार आपण ऐकत आलेलो आहे, पण एक थोडासा एक वेगळे शब्द वेगळ्या ह्यांनी आपल्याला थोडीशी अजून आपण त्या जुन्या गोष्टी आठवून की अरे हे तर आपल्याकडे आहे आपण करत नाही अशा गोष्टी लक्षात येतात. सो म्हणून हे तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओ
मध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.